काल रविवार होता म्हणून बहीण घराकडे आली आणि येताना एवढोबाला टोमॅटो घेऊन आली. मी म्हणलो एवढोबाला टोमॅटो कशाला घेऊन आल्यास बाई म्हणलो. मग ती म्हणली तायडे शेतातला आहेत ती आमच्या. मी म्हणलो शेतात पण लावल्यास टोमॅटो. ती म्हणली होय बाई लावले टोमॅटो, आम्ही टोमॅटो लावायला आणि टोमॅटो स्वस्त व्हायला असं झाले बघ म्हणलं, आमच्या वेळेला असंच होते म्हणली. म्हणलं ठीक आहे बाई ठीक आहे म्हणलं. त्यानंतर ती म्हणली तायडे तू गरम पाण्यात कधी टोमॅटो टाकून कधी बघितल्यास काय ग म्हणली. मी म्हणलं काय म्हणलीस परत एकदा सांग म्हणलं. ती म्हणली उकळत्या पाण्यात कधी टोमॅटो टाकल्यास काय ग तायडे. तिला म्हटलं मी काय असलं प्रयोग करत नाही बे, मला काय जमत नाही आणि कामात वेळ पण मिळत नाही म्हणलं. मग ती म्हणली थांब आज तुला मी दाखवतो मज्जा. म्हणलं तू मज्जा दाखवशील आणि सजा होईल म्हणलं, तू सांग तसं मी करतो म्हणलं. मग ती म्हणली ठीक आहे मी सांगते तसं कर काय म्हणली. मग काय कढई घेतली आणि त्यात पाणी तापवायला ठेवलं. पाणी तापलं म्हणजे गरम झालं की नाही टोमॅटो टाकून सोडलो. मग तिला म्हणलो कधीपर्यंत ठेवू आता हे टोमॅटो म्हणलो. मग ती म्हणली ह्याचं सालपाट निघते का नाही तोपर्यंत ठेव म्हणली. मी म्हणलो कधी ह्याचं सालपाट निघणार, कधी करायचं काय समजेनं झाले बी तू काय करायलास म्हणलो. मग काय वाट बघत राहिलो. थोडं काय सालपाट निघाला मार्ग आणि मोकळा झाला की. मग ती म्हणली एक पुरणाचं चाळण घे, तर चाळण घे आणि ते टोमॅटो आहेत का नाही हे टाकून घे यामध्ये आणि गार झाल्यानंतर हे टोमॅटो सालपाट काढून घे, मग तुला पुढं काय करायचं ते सांगतो म्हणलं. मग काय सालपाट काढून घेतलं. मग ती म्हणली यातले बिया पण काढून घ्यायला पाहिजे ना, त्यात बिया पण घालायचं होईल म्हणली. ठीक आहे बाई म्हणलं. मग सालपाट काढून घेतल्यानंतर लगेच बिया पण काढून घेतलो जसं होईल तसं. मग ती काय म्हणली आता हे सगळं काय का नाही मिक्सरला लावून घे. मी म्हणलं लगेच मिक्सर लावून घ्यायचं काय टोमॅटो सॉस करायला लावलंस का काय मला. ती म्हणली टोमॅटो सॉस नाही काहीतरी वेगळं तुला सांगणार आहे मी आज आणि वेगळीच रेसिपी आहे. मी बाई म्हणलं. मग काय मिक्सरला लावून घेतलो. त्यानंतर काही टोमॅटो सॉससारखं दिसालं. मग तिला पुढं काय करायचं आहे बाई तुला, ह्याच्यावर एवढं काय झालं नाही म्हणली ती ना. त्यानंतर ती म्हणली घरात खोबरं आहे काय. मी म्हणलो वल्लं खोबरं नाही आहे वाळलं खोबरं आहे. ती म्हणली ठीक आहे. लगेच वाळं खोबरं पण घेतलो, लसूण पण घेतलो, कोथिंबीर पण घेतलो आणि लागलीच गूळ पण घे म्हणली ती ना. मग ती म्हणली मिक्सरला हे लसूण खोबरं आणि जरा कोथिंबीर टाकून का नाही बारीक करून घे. मग मी म्हटलं तिला ठीक आहे महाराणी, मी जसं सांगितलं तसं मी सगळं करतो. मग काय मिक्सरला बारीक करून घेतलो. तिने म्हणली एक कढई घे नाही तर भांडं कसलं तर घे आणि गॅसवर ठेव. आमटीला जेवढं तेल घालतेस का नाही तेवढं तेल घाल. मग मी म्हटलं केवढं घालायचं बाई. ती म्हणली 3-4 पळी घाल की म्हणली. 3-4 बारकी पळी मी तेल घातलो. तेल चांगलं कडल्यानंतर काय केलो मी जिरं मोहरी टाकलो. मग ती म्हणली मगाशी आपण खोबऱ्याचा मसाला केलतो का नाही ते टाकून सोड्यामध्ये. मी म्हटलं ठीक आहे थांब टाकतो म्हणलो. गॅस पण बारीक केलतो जरा. मग ती म्हणली तू आमटीला कसं सगळं मसाला टाकते चटणी का टाकतेस का नाही सगळं टाकून घे म्हणली. मग मी काय केलो सगळं टाकून घेतलो. यामध्ये धनं पावडर टाकलो, घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला टाकलो सगळा, हळद पण टाकून घेतलो, जरा चटणी टाकलो, मीठ टाकलो. मग नंतर लगेच पाणी वतलो करपायचं आणि हिला काय करणार म्हणलं आणि मी वतलो माझं मी पाणी तिला न सांगताच. पाणी वतल्यावर तिला सांगितलं की पाणी वतलं म्हणून. ती म्हणली लई हुशार आहेस माहीत आहे गं मला, बहीण कोणाची आहेस माझीच आहेस की. चांगली छान अशी उकळल्यानंतर काय केलो टोमॅटोची पेस्ट सगळी टाकून घेतलो. मग मी बहिणीला म्हटलं बरोबर आहे की नाही टाकलो ते. मग ती म्हणली होय बरोबर आहे म्हणली, मी सांगणारच होतो तोपर्यंत तू टाकलीस म्हणली. मी म्हणलो ठीक आहे म्हणलो. मग ती म्हणली आता चांगली असं उकळी काढ नंतर लगेच गॅस बंद करशील, तेवढं तुला जमते सगळं करायला म्हणली ती ना. मी म्हणलो ठीक आहे बाई म्हणलो, उकळी काढून घेतो चांगली असं उकळी काढून घेतलो. इतका भारी वास आलता का नाही, लय भारी वास आलता. कधी एकदा ही झालेली आमटी खाईन वाटालतं, इतका छान वास आलता. बहिणीला म्हटलं तुझी रेसिपी भारी आहे की गं, वास तर भारी आला आहे, खायला तर लय भारी लागणार आहे. मग ती म्हणली जर आपण या आमटीमध्ये गुळ घातलं नसतो का नाही तर काय झालं असतं, आमटी आंबट लागली असती म्हणून तुला गुळ घालायला लावलो थोडासा. मी म्हटलं तेवढी शाणीच आहेस म्हणलं. ते नवा आता इथंपर्यंत आला आहे तर लाईक शेअर आणि कमेंटमध्ये ते पण करा की जरा आणि सबस्क्राईब पण करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.